हत्तूरच्या तत्कालीन सरपंचाची आणि ग्रामसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणेंनी हा निवाडा दिलाय। हत्तूरच्या तत्कालीन सरपंचाची आणि ग्रामसेवकाची लाच प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले। यात आरोपी तत्कालीन सरपंच शमशाद बी अत्तार यांना गावातील राजकारणामुळे खोटेपणाने गुंतवण्यात आल्याचं व त्यांनी कोणतीही लाच मागितली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी आणून दिलं। ग्रामसेवक दुधगी यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या धनादेशावर पूर्वीच स्वाक्षरी केली असल्यानं त्यांच्याकडे तक्रारदाराचे कोणतेही काम प्रलंबित नसल्याचं व तक्रारीमध्ये ग्रामसेवकाने विशिष्ट रक्कम मागितल्याची तक्रार नसल्याचं ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तसंच सरकार पक्षातर्फे देण्यात आलेला पुरावा हा आरोपी शिक्षा देण्याइतपत पुरावा आणि पुरेसा नसल्यानं न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून दाखवून देऊन सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे त्यांनी सादर केले। सदर प्रकरणात सरपंच शमशाद बी अत्तार यांच्या वतीनं ॲडव्होकेट निलेश जोशी तर ग्रामसेवक मल्लीनाथ दुधगी यांच्या वतीनं ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी युक्तिवाद केला आणि तो ग्राह्य धरून सोलापूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी या दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे। तो ग हे कुठून आणलं? आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।